आज आपण प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत सुधारित कर प्रणाली या विषयावर आयोजित व्याख्यानासाठी एकत्रित आलेलो आहोत। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी गमे सर, मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी आमचे सन्मित्र डॉक्टर अजिंक्य पाटील सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य माझे सन्मित्र प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर, उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे माझे दुसरे मित्र प्राध्यापक वावळ सर, या सभागृहामध्ये उपस्थित प्राध्यापक प्रबोधिनीचे सर्व सन्माननीय सभासद, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, मित्र हो, कर प्रणाली हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। आपण सर्व करदाते आहोत, परंतु या कर प्रणालीमधले जे काही बारकावे आहेत ते अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत पडले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल। या हेतूने आज आपण सन्माननीय अजिंक्य पाटील सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। सुधारित कर प्रणालीमध्ये कोणते कोणते बारकावे आहेत आणि त्यांच्या नोकरदार वर्गाला किंवा आपल्याला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, त्या करमधून देशासाठी कुठे कुठे पैसा वापरला जातो, या सगळ्या गोष्टींवर इत्थंभूतपणे पाटील सर प्रकाश टाकतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करून इथं थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर अधिकचा वेळ न घेता सुधारित कर प्रणाली या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे वक्ते व्याख्याते आदरणीय डॉक्टर अजिंक्य पाटील सर यांना विनंती करतो की आपण आम्हा उपस्थितांना सुधारित कर प्रणालीच्या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन करा। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, उपप्राचार्य पंढरीनाथ दिसागर सर, शैक्षणिक पर्यवेक्षक रवींद्र ठाकरे सर, सूत्रसंचालन करणारे वावळ सर आणि समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ प्राध्यापिका, आजचा जो विषय आहे इन्कम टॅक्स और आयकराच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलण्याचं सर्वात पहिल्याचं कारण हे की नवीन जे बजेट आलेलं आहे, जे आपल्याला आर्थिक वर्ष 25-26मध्ये लागू होणार आहे, याच्यामध्ये इन्कम टॅक्स आयकरामध्ये फार जास्त मोठा बदल करण्यात आलेला आहे। मग मोठा बदल आयकर म्हणजे काय, तर सर्वात पहिले जे तुमच्या उत्पन्नावर डायरेक्टली उत्पन्नातून घेतला जातो याला कर असा याला काय म्हटलं जातं, इन्कम टॅक्स, जो तुमच्या उत्पन्नावर डायरेक्ट असतो त्याच्यामुळे त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात। आता दुसरी गोष्ट, ह्या टॅक्समध्ये एवढा मोठा बदल करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ते होतं की आपल्याला जागतिक लेवलवर जेव्हा बदल करायचे, जागतिकमध्ये अमेरिकाचे जेव्हा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प म्हणून यावर्षी निवडून आले, तर त्यांच्या निवडून आल्याने त्यांची जी पॉलिसी होती की मेक अमेरिका ग्रेट अगेन, अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहे त्याच्यातला सगळ्यात पहिला प्रयत्न जो होता तो होता की त्यांचा डॉलर स्ट्रॉंग करायचा। मग डॉलर स्ट्रॉंग करताना त्यांना सगळ्यात मोठी जी भीती, आपले जे एशियन कंट्रीज होत्या ज्याला आपण ब्रिक्स राष्ट्र म्हणतो, त्यांची सगळ्यात मोठी भीती त्यांना होती आणि जसे निवडून आले तर त्यांनी या ब्रिक्स देशांवर खूप जास्त मोठा हल्ला केला। तर सगळ्यात पहिला हल्ला काय केला त्यांनी की इथल्या ज्या मंदी करायची प्रयत्न, डॉलर स्ट्रॉंग करताना ब्राझील असेल, रशिया असेल, इंडिया असेल, चायना असेल, यांच्यावर आर्थिक मंदीचा सावट कसं येईल याच्यासाठी प्रयत्न केला। का की जे फॉरेनचे उद्योजक होते, जे या चायनामध्ये, इंडियामध्ये गुंतवणूक करायला खूप जास्त इच्छुक होते, यांच्याकडून ती गुंतवणूक काढून परत अमेरिकेत येण्यासाठी जास्त मत होतं। मग यासाठी काय केलं त्यांनी, तर अमेरिकेमधले टॅक्स रिझिम आणि अमेरिकेतला जो टॅक्स करचा स्लॅब होता ते खूप मोठ्या प्रमाणात बदलले।
आणि ना की ते बदलल्यामुळे कोणता पण देशाला जर का अमेरिकेमध्ये बाकीच्या देशांपेक्षा कमी टॅक्स लागत असेल तर ते त्यांचं उद्योग अमेरिकेला शिफ्ट करायला सुरुवात केली. यामुळे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये परदेशी गुंतवणूक फॉरेन करन्सीचा काय झालेलं आहे तर लॉस होत होता. मग ह्या लॉसला काहीतरी चाळा बसावा यासाठी त्यांनी काय केलं, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये खूप मोठी वाढ करण्यात आली. त्याचा दुसरा एक फायदा त्यांचा असा होता की जरी परदेशी गुंतवणूक गेली आणि जर का सर्वसामान्य माणसांची जी मागच्या वर्षीचे अजेंडा इलेक्शनमध्ये चालू होतं की टॅक्समध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसतं, हे गव्हर्नमेंट फक्त उद्योगांसाठी काम करतं, इंडस्ट्रीजसाठी, मोठ्या लोकांसाठी, मग एक तो पण मुद्दा होता. पण त्या मुद्द्यापेक्षा त्यांना फॉरेनमधले लोकांची जी फॉरेन करन्सी होती, जे उद्योग होते ते इंडियात राहावे आणि नवीन यावे यासाठी फायदा होता. मग याच्यामध्ये त्यांनी बेनिफिट जे कॉमन मॅनला दिलेले त्याच्यावर आपण आज जास्त चर्चा करणार आहोत. कॉमन मॅनला देण्याचा मागचा उद्दिष्ट असा आहे की त्यांनी सांगितलं की 12 लाखापर्यंत तुम्हाला आम्ही उत्पन्नावर टॅक्स घेणार नाही. आता 12 लाखापर्यंत नाही घेणार याचा अर्थ त्यांनी त्याच्यामध्ये स्लॅब नाही ठेवला असं नाही. त्यांना फक्त याचा उद्दिष्ट होता की जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या हातामध्ये जेव्हा पैसे जातील तर ते खर्च जास्त करतील. खर्च केले तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये नवीन आपल्याला मागणी वाढणारे वस्तूंची आणि त्याच्यानी कंपनी वाढेल. या गोष्टींसाठी त्यांनी भाग घेतला होता. तर मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बोलताना बोलू की स्लॅब रेट काय बदल केला त्यांनी. तर नवीन जे पुढचं वर्ष आहे त्याच्यामध्ये जो स्लॅब आहे तर त्याच्यामध्ये 0 रुपयापासून तर 4 लाखापर्यंत ज्यांना उत्पन्न होणार आहे त्याच्यावर 1ही रुपया टॅक्स घेणार नाही. 0% टॅक्स रेट आहे. त्यानंतर 4 लाख ते 8 लाखापर्यंत ज्यांना उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर ते 5% टॅक्स घेणार आहे. म्हणजे 4 लाखापासून 4 लाख 1 रुपयापासून तर 8 लाखापर्यंत ज्यांना उत्पन्न होतं ते होतं 4 लाख. त्याच्यावरती उत्पन्न किती घेणार आहे 5%ने. त्याच्यापुढे 8 लाख ते 12 लाखमध्ये ते घेणार आहे तुमच्याकडून 10%. आणि 12 लाखाच्या पुढे 16 लाखापर्यंत 15%, 16 लाख ते 20 लाख 20%, 20 लाख ते 24 लाख 25% आणि 24 लाखाच्या वरती ज्यांना उत्पन्न आहे त्यांना ते घेणारे 30%. हा नवीन टॅक्स स्लॅब आहे. आता ह्या टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी काय केलं की जिथं आपण बघतोय की 12 लाखपर्यंत उत्पन्नावर 1ही रुपया घेणार नाही, पण आपण स्लॅब रेट कुठून सुरू होतं 4 लाखापासून. मग याच्यात काय फरक केलं की त्यांनी सांगितलं 4 लाख ते 8 लाख उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स रेट बसणार आहे 5%, बरोबर आहे. बट 8 लाखाच्या वरती ज्यांना उत्पन्न आहे 12 लाखापर्यंत त्याच्यावर 10% उत्पन्न आहे. आणि ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या आत आहे अशांना ते रिबेट देणार आहे अंडर सेक्शन 87A. याच्यामध्ये त्यांना रिबेट भेटून काय भेटणार आहे की त्या उत्पन्नावर जे काय खर्च 12 लाखाच्या आत आहे तर त्याच्यावर त्यांना जो 60,000 रुपयाचा जो टॅक्स बसत होता तो आता 1ही रुपया देणार नाही. इन्कम टॅक्स तो तुम्हाला रिफंड करून देणार आहे असं नवीन स्लॅबने सांगितलं. त्याच्यामध्ये दुसरा बदल त्यांनी असा केला तो म्हणजे जे सॅलरीड पर्सन होते ज्यांना सॅलरी होती त्यांना स्टँडर्ड डिडक्शन भेटत होतं ह्या आर्थिक वर्षापर्यंत 25पर्यंत 50,000 रुपये, ते वाढून त्यांनी केलेलं आहे 75,000 रुपये. म्हणजे ज्या लोकांना उत्पन्न 12,75,000 रुपये आहे अशा लोकांना 1ही रुपया टॅक्स भरायची गरज नाही. का की 12 लाखापर्यंतचा टॅक्स तर नील केला, वरती ज्याचं 12,75,000 आहे त्यांनी स्टँडर्ड डिडक्शनचे 75 मायनस केले तर त्याचं उत्पन्न परत 12 लाख रुपये होतं. आणि 12 लाखाच्या आतलं उत्पन्न जर का तुमचा इन्कम टॅक्स 60,000च्या आत असेल तर तुम्हाला तो रिटर्न होणार, असं त्यांचं कॅल्क्युलेशन आहे. 12 लाख न म्हणता तुम्ही जर का म्हटलं की ज्याचं टॅक्स 60,000च्या आत बसतो आहे त्याला ते रिफंडेबल जी सॅलरीयर पर्सन आहे. दुसरी गोष्ट त्यांनी अशी केली ती म्हणजे मग बऱ्याच लोकांनी त्याचे गैरसमज काढले, निगेटिव्ह बोलायला लागले, बजेट चुकीचं आहे, म्हणजे ज्याला 12,76,000 रुपये मग त्यांनी पूर्ण 71,000 टॅक्स भरायचा का, अशा बरेचसे कन्सेप्ट आहे. मग याच्यासाठी परत गव्हर्नमेंटने एक रूल काढला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी, ती म्हणजे मार्जिनल रिलीफ. मार्जिनल रिलीफवाल्यांनी काय सांगितलं की आता तुम्हाला जर का स्लॅब माहिती 4 लाखापासून जेव्हा आपण कॅल्क्युलेशन सुरू करतो, माझ्याकडे कॅल्क्युलेशन्स आहे की जुन्या याच्यामध्ये जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्सला जातो तर आपल्याला असं दिसून येतं की जो टॅक्स आहे
12,75,000पर्यंत तर त्याच्यावर 75,000 डिडक्शन एकही रुपयाने. आणि जर का त्याला 12,76,000 रुपये असेल, 1,000 रुपये जास्त, तर मग त्याचा टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये त्याला 75,000 रुपये पे करायला लागतील. बरोबर? म्हणजे मग त्याच्याकडे उत्पन्न किती राहतं? काहीच नाही राहत. जे 12 लाख रुपये घेतो आहे तो 11 लाखावर येऊन जातो. मग हे जे डिफरन्स आहे याच्यासाठी मार्जिनल रिलीफ कन्सेप्ट आणली. त्याच्यामध्ये काय केलं जातं की तुम्हाला जर का 12 लाखाच्या वरती उत्पन्न होतं आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स रेट कुठून सुरू होणार आहे? 4,000पासून. 4 लाखा ते 8 लाखामध्ये 4 लाखावर 5% म्हटलं की ते 20,000 रुपये तुम्हाला टॅक्स भरायचे. त्यानंतर 8 लाख ते 12 लाखमध्ये तुम्हाला 10% म्हणजे ते 40,000, असे टोटल 60,000 रुपये. आणि वरचा जो 1,000 आहे तो 15% जातो, म्हणजे त्याचे तुम्हाला भेटतं 1,500 रुपये. म्हणजे तुम्हाला 60,75,000 रुपये टॅक्स भरायला लागतो. मग अशा लोकांसाठी त्यांनी काय करायचं? तर मग त्याच्यामध्ये त्यांनी मार्जिनल कन्सेप्ट काढली. मार्जिनल रिलीफ, जर का तुमचा टॅक्स याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1,000 रुपये जे एक्स्ट्रा इन्कम आहे तेवढा 1,000 रुपयाचा टॅक्स भरायला लागणार. ही मार्जिनल रिलीफ कन्सेप्ट सांगते. म्हणजे ज्याचं 12,75,000 आहे त्याच्याकडे किती राहणार आहे? 12,75,000 आणि तुम्ही भरता 1,000 रुपये जास्त तर त्याच्यावर तुम्हाला 1 लाखाचा परत बेनिफिट. आणि तेवढंच जेव्हाच तर इक्वल, म्हणजे तुम्ही 12 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न जाणार नाही याच्यासाठी मार्जिनल रिलीफ कन्सेप्ट काम करणार आहे. ज्याचं उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे त्यांना 4 लाखापासूनच टॅक्स भरायला लागणार. पण जर का तुमचा टॅक्स भरून तुम्ही 12 लाखाच्या आत येत असेल तर तुम्हाला मार्जिनल रिलीफ कन्सेप्टनी ते पैसे वाचणार आहे. तुम्हाला तो बेनिफिट घेता येईल. हे नवीन टॅक्स रिझ्यूम तुम्हाला सांगतं. आता दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय केली तर जे डिडक्शन्स आहे ओल्ड रिजिममध्ये, तर ओल्ड रिजिमचे मी परत काहीतरी रीफ सांगतो जे आत्ता तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे त्याच्यासाठी. तर 80C जो सेक्शन आहे चॅप्टर 6मध्ये इन्कम टॅक्सच्या, ते 80C सेक्शनमध्ये 1.5 लाखापर्यंतचं एक्झम्पशन तुम्हाला अलाउड आहे. 1.5 लाखामध्ये एक्झम्पशनमध्ये काय काय घेणार आहे? तर सर्वात पहिले तुम्ही PFमध्ये नोंदवू शकता, PPFमध्ये करू शकता, LIC असेल, युलिप प्लॅन असेल, ELIC असेल, FDs असतील आणि जे होम लोनचं प्रिन्सिपल्स आहे त्याच्यावर तुम्हाला बेनिफिट भेटणार. त्यानंतर जो सेक्शन 80D आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000पर्यंत बेनिफिट भेटतं. त्याच्यामध्ये काय बेनिफिट्स आहे ते तुमचे मेडिक्लेम पॉलिसीज आहे त्याचे बेनिफिट. मग त्याच्यामध्ये 25,000चे मेडिक्लेम पॉलिसी तुमची स्वतःची चालू शकते, 25,000 अप टू फॅमिलीची, असे टोटल तुम्ही 50,000चं मेडिक्लेम घेऊन त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला जो 80CCD आहे त्यामध्ये 2 पार्ट आहे. पहिला पार्ट आहे जो एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, जो एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करणार आहे तुमच्या NPAमध्ये नवीन याच्याप्रमाणे, त्याच्यामध्ये 50,000पर्यंत ते पॉसिबल आहे. आणि 80CCचं सेक्शन 2 जो सांगतो तो तुम्हाला तुमचा जो कॉन्ट्रीब्युशन असेल PPFला त्याच्यामध्ये 3 स्लॅब केले त्यांनी. एक म्हणजे 10% तुमच्या सॅलरीच्या, दुसरं म्हणजे जर का 14% ऑर ॲक्च्युअल, जे कमी असेल ते तुम्हाला बेनिफिशियल ठरणार आहे. त्यानंतर सेक्शन 10(3)A सांगतो HRA. तुम्हाला HRAचे बेनिफिट्स पण माहिती आहे, तो एक्झम्पशनमध्ये आहे. त्याच्यामध्ये परत 3%मध्ये स्लॅब आहे. सगळ्यात पहिला जो स्लॅब सांगतो तो म्हणतो HRAचा की ॲक्च्युअल HRA तुम्हाला भेटतो तो एक तर मायनस करू शकता, नाही तर 40% ऑफ सॅलरी, जे आपल्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहत नाही. मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये 50% आहे. आणि लास्ट आहे तुम्ही जो ॲक्च्युअली रेंट पे करताय त्याच्यातून 10% सॅलरी मेस करून याच्यातून जी काय अमाऊंट लेस असेल ती तुम्हाला HRAच्या बेनिफिटमध्ये भेटते. त्यानंतर सेक्शन 24B सांगतो 2 लाखापर्यंत होम लोनच्या इंटरेस्टवर आपल्याला एक्झम्पशन भेटतं. त्यानंतर सेक्शन 80DD सांगतो की 1,25,000पर्यंत तुम्हाला फ्लॅट ऑफ भेटू शकतात. ही नवीन कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये जर का तुम्ही डिसेबल पर्सन, अपंग व्यक्तीचं जर का मेंटेनन्स करत असाल तर तुम्हाला 1,25,000पर्यंतचं एक्झम्पशन इन्कम टॅक्स द्यायला तयार आहे. पण तुम्हाला डिसेबल पर्सनवर तो खर्च करायची परवानगी पाहिजे. डिसेबल पर्सनचे सर्टिफिकेट्स आणि त्याचे जो मेंटेन करतात त्याचे प्रूफ्स. त्यानंतर 80EA जो तुम्हाला एज्युकेशनच्या अलाउन्समध्ये त्याच्या डिसेबल पर्सनचं सर्टिफिकेट इन्कम टॅक्सच्या रूलप्रमाणे जर का तो मॅक्झिमम पाहिजे डिसेबल, आणि त्याच्यावर जर का तुम्ही त्याचा मेंटेनन्स करत असाल तर तो ज्या गोष्टीवर तुम्हाला ते मायनस होऊ शकतात. हां 50%
आणि आपण एखाद्या संस्थेला जे संस्थेला जेव्हा आपण मायनस देतो ना, ते 80 डोनेशन्समध्ये येतात. ते डोनेशन्समध्ये जेव्हा तुम्ही प्राईम मिनिस्टर फंड्स आणि यांना करत नाही, तर त्यांना तो 100% एक्झम्पशन होतं. आणि बाकीच्या जेवढ्या पण NGOज आहेत त्यांना 50% आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मागापर्यंत जेवढ्या पण गांधी फॅमिलीच्या नावाने जेवढे रिलीफ फंड्स निघालेले होते, इंदिरा गांधी रिलीफ फंड, राजीव गांधी नॅशनल पार्क फंड, ह्या सगळ्या यांना 50% होता. आणि नॅशनलाइज पार्टीजला 100% तेव्हा होतं, पण तो आता मायनस केलेला त्यांनी 50% एक्झम्पशनमध्ये घेतलेला. त्यांना तुम्ही डोनेशन दिलं, त्यांची पावती घेतली, आणि ती पावती जर का नॅशनलाइज त्या पावती तुमच्या अगेन्स्ट, तुमच्या पॅरेंटच्या अगेन्स्ट जर का दाखवली तर तुम्हाला बेनिफिट आहे, त्याच्याशिवाय नाही. पहिले कसं होतं की तुम्हाला पावती भेटली, तुम्ही पावती जोडली का तुम्हाला मायनस भेटायचे. बट त्यांनी आता डबल व्हेरिफिकेशन ठेवलेलं आहे. तुम्ही जोडली ओके, तुम्ही दिले ओके, पण तुमच्या नावाने व्यवस्था ती NGO डिस्क्लोज करत नाही इन्कम त्यांचं, की मला यांच्याकडून XYZ पॅन कार्डच्या अगेन्स्ट इतके पैसे आले, ते व्यवस्था ते मायनस करत नाही. म्हणून जेव्हा आपण डोनेशन्स करणार आहे, जे पक्ष, जे पार्टीज आहे, जे NGOज आहे, जे स्वतः डिस्क्लोज करत आहे आणि त्यांच्याकडून ते TDS सर्टिफिकेट, तर तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्कीच भेटणार. आणि विदाऊट डिस्क्लोज फक्त सर्टिफिकेट असेल तर त्याच्यावर देत नाही. त्यानंतर अजून एक नवीन आलेलं आहे, ती म्हणजे सेक्शन 80EE मध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स जर का लोनवर घेतली तर त्या लोनच्या याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंत तुम्हाला एक्झम्पशन भेटतं त्यांच्या. नाही, पण ते इंटरेस्ट म्हणजे व्याजावर. ज्या वर्षीचं व्याज तुम्ही जितकं भरणार त्या वस्तूवर मायनस 1.5 लाखापर्यंत तुम्ही मायनस करू शकता. नाही परवडणार. 1.5 लाख तुम्ही जर का EV घेतलेली 10 लाखाची आणि त्याच्यावर जर का 1.5 लाख रुपये टॅक्स भरला त्या वर्षात, तर ते मायनस होणार. तुम्ही जर का नाही, जितका तुम्ही भराल व्याज तितकाच, मॅक्झिमम 1.5 लाखापर्यंत. नाही, त्यांना मी सांगतो की ते आत्तापर्यंत ती कन्सेप्ट होती. आता न्यू रिजिममध्ये सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला जो आहे तो हे एक्झम्पशन घेतले तर होणार नाही. मागचे ह्या वर्षीपर्यंत तुम्ही जर का एक्झम्पशनचे फायदे घेतले, म्हणजे जे करंट तुम्ही भरणार आहात असेसमेंट इयर 24-25चं, त्याच्यासाठी फायदा आहे. 25-26च्या असेसमेंट इयरला तुम्हाला 12 लाखाचं एक्झम्पशन घ्यायचं का 1.5 लाखाचं एक्झम्पशन घ्यायचं, हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. गव्हर्नमेंटचा मोस्टली उद्दिष्ट ते जे सॅलरी पर्सन आहे त्यांना इन्कम हातात द्यायचा आहे, तो खर्च करायला लावायचा आहे. आणि जे ओल्ड रिजिममध्ये अजून होते त्यांना न्यू रिजिममध्ये कन्वर्ट करायचा मोस्टली ट्राय, असा दोन्ही हेतू त्यांना तो साधता येणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला CNGच घ्यायची नाही. ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम हा सगळ्यात मोठा फरक आहे. वाटलं तर मी तो ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिमचा डिफरन्स सांगून देतो. दिव्यांगाला आपण मदत करतो, त्याला ऑथराइज कोण करणार? तुमच्याकडे सर्टिफिकेट असतं. त्याला महिन्याकाठी 2,500-3 हजार रुपये लागतात समजा गोळ्या औषधी, तर मग ते समजा दिले आपण, तर मग ऑथराइज कोण त्याला करणार? CAs असतात. तुम्ही त्यांच्याकडून प्रॉपर डॉक्युमेंटेशन बनवले, बिलं केले. CA इज अ अल्टिमेट ऑथॉरिटी. तुम्ही CA कडून जर का तुमचं रिटर्न फाईल करून घेतलं, त्याच्यावर त्याचा शिक्का आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतं की आमचा तो पर्सन आहे, त्यांनी ऑथराईज केलं म्हणजे ते जेन्युअन आहे. तुम्ही जे रिटर्न भरता ते का CA कडून भरलंच पाहिजे असं काही नसतं. अल्टिमेटली तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन CA करून देतो. फक्त ते जेव्हा पाठवायची गरज पडायची त्याच्यावर CA शिक्का मारतो. CA इथं टॅक्स एक्सपर्टच म्हणतं. नाही तर जे पण टॅक्स रिटर्नवाले आहे ते तुमच्या ते बनवून घेतील आणि ते पर्टिक्युलरली सही शिक्क्याने ऑथराईज करून घेतील. सिनियर सिटीजन्सचे सेक्युलर स्लॅब आहे, त्यांना तुमच्यापेक्षा 5% जास्त बेनिफिट आहे. ते सिनियर सिटीजन्सचं याच्यात नाही बेनिफिट्समध्ये. न्यू रिजिममध्ये जे बेनिफिट्स आहे न्यू रिजिममध्ये हे सगळे काढून टाकले. हो हो हो, ह्या स्लॅबमध्ये होतील या वर्षीच्या टॅक्स रिटर्नमध्ये. हां, पुढच्या वर्षी नाही. नवीनमध्ये तुम्ही कोणतेच एक्झम्पशन अलाउडच नाही ना. न्यू रिजिममध्ये ओल्ड रिजिमचा हाच मेन डिफरन्स आहे की ओल्ड रिजिममध्ये तुम्हाला हे एक्झम्पशन्स अलाउड आहे. जे अपंगांना तुम्ही सांगितलं पर्सनली द्यायचं आहे का त्यांच्याकडे संस्था ऑर्गनायझेशन पाहिजे? डिसेबल पर्सन त्यांनी क्लेरिफिकेशन त्याच्यात तेवढं फक्त सांगितलं, डिसेबल पर्सन्सला तुम्ही करा.
तुमचं पर्टिक्युलरली मेंटेनन्स देण्याचं एक कारण होतं. त्याच्या पुढे तुम्ही केव्हा कॅल्क्युलेशन्समध्ये घेता. आता ओल्ड रिझिम आणि न्यू रिझिमचा मी डिफरन्स सांगून देतो. पैसे जमा झाले. मला एक शंका होत आहे, DCPS जे आपलं कट होतं न्यू रिझिम. हां, आता ते समजा आमचं 10% कट होतं आमच्या बेसिकच्या आणि त्याच्यावर 14% सरकार टाकतं. त्या 24% जी अमाऊंट आहे त्याच्यावरती टॅक्स लागतो का? NAP मध्ये लागणार आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय असतं? जेव्हा तुम्ही तो पैसा काढणार आहे तेव्हा त्याचं काय, आत्ता याच्यावर नाही. पण आता आमचं उत्पन्न तेवढं दिसतंय ना. आता म्हणजे मागच्या वर्षीच्या इन्कम टॅक्स आपला 16 नंबर फॉर्मवरती ना 17 लाख रुपये उत्पन्न दिसत होतं आणि त्या 17 लाखावरती टॅक्स लागलेले आहे. हो ना. कॅल्क्युलेशन होऊन मग 17 लाख उत्पन्न तेव्हा दिसतं जेव्हा त्यांचे 10 अधिक आपले 10 अधिक त्यांचे 14 ॲड होऊन. मग त्याचं एक्झाम्पशन मी सांगितलं ना तुम्हाला. तुमचं जे आहे ATCCच्या अंडर 10% एक्झाम्प्ट आहे आणि 14% जेव्हा जो गव्हर्नमेंट एम्प्लॉई तुम्हाला असतात त्यांना हे एक्झाम्पशन जातं. प्रायव्हेट एम्प्लॉईजला 10% आहे आणि 14%. त्याच्यावर पण जो व्याज भेटतो त्याच्यावर 9% एक्झाम्पशन अलाउड आहे. आता समजा उदाहरणार्थ 1/24 पगार आहे, तो 30 आणि 1/38 दिसतो. मग बरोबर आहे. बरोबर, मग 1/38ला टॅक्स लागतो. एक नवरा टॅक्स येतो. हां, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि तुमच्या सॅलरीमधचा जे ॲक्च्युली भेटते आणि इन्कम टॅक्सच्या कॅल्क्युलेशनची सॅलरी याच्यामध्ये फरक भेटतो. टॅक्स पेड आहे. का ते सांगतो, कारण की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कट नाही, इवन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कट आणि ॲक्च्युअल सॅलरी 30 आणि 1/38 दिसतो. हां, आता माझा समजा जे पैसे आले त्याला 16 त्याला टॅक्स लागतो. 17 लाख रुपये तेव्हा होईल जेव्हा माझ्या याच्यातून कट झालं DCPS अधिक गव्हर्नमेंटने टाकलेला त्यांचा हिस्सा एवढं धरून जर ते उत्पन्न झालं तर 17 लाखापर्यंत तो 17च आहे ना. मग तो बरोबर आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सॅलरी कॅल्क्युलेशन्स आणि तुम्हाला गव्हर्नमेंटने दिलेल्या सॅलरी कॅल्क्युलेशनमध्ये फरक आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणतं गव्हर्नमेंट तुम्हाला जे पैसे देतं आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून ते तुम्हाला येत आहे ना, मग ते आम्ही या वर्षामध्ये तुमच्या इन्कममध्ये जाणार. त्याच्यावरती ते पण तुमचं इन्कम आहे, ते तुम्हाला भेटणार. तुम्ही गव्हर्नमेंटला देणार आहे का? टॅक्स आता या वर्षी चालू वर्षात हो, ह्याच वर्षीच. दुसरी गोष्ट त्याच्यापुढे पण जेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट HRA म्हणतं हाऊस रेंट अलाउन्स तुम्हाला भेटतो, पण हाऊस रेंटच्या अलाउन्स जर का तुम्हाला गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स भेटले तर तुम्हाला HRA भेटत नाही. पण मग त्याचं इन्कममध्ये कॅल्क्युलेशनमध्ये इन्कम टॅक्स घेतं का? तुम्ही HRA नाही घेते, तुम्हाला डायरेक्ट घर आहे, राहतं घर, तर त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटतो. पण जर का ट्रॅव्हलिंग अलाउन्सच्या जर का कंपनीनी और गव्हर्नमेंटनी गाडी दिली तरी ते कॅल्क्युलेशनमध्ये जातं का? त्याच्यानंतर तुम्हाला जर का गव्हर्नमेंटनी स्वीपर, हेल्पर, गार्डनर दिलेले असेल, त्यांची सॅलरी गव्हर्नमेंट भरत असेल तरी पण त्याची सॅलरीमध्ये तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये घेतल्या जातं का? ते तुमचे पैसे वाचताय, ते गव्हर्नमेंट तरी भरतं आहे, पण त्यांची सवलत ती कोणा घेत आहे? तुम्ही घेत आहे. तुमची ती पोस्ट आहे त्याच्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन इन्कम टॅक्सने सांगितलेलं आहे. 800 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये, 1600 रुपये. गाडीचं पण आहे. 1600 CCच्या आतली गाडी असेल तर वेगळा रेट इन्कम टॅक्स लावतं. 1600 CCच्या वरची गाडी दिली तर वेगळा रेट लावणार. त्याच्यानंतर ड्रायव्हर दिलेला असेल, त्याची सॅलरी भरत असेल, ती ड्रायव्हरची सॅलरीसुद्धा तुमच्या याच्यामध्ये ॲड होणार. तुम्हाला ज्या फॅसिलिटीज भेटणार आहे त्या पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमची सॅलरी म्हणून कन्सिडर करत असतं. परक्युजिट्स हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये घेत असतं. घर असेल तुम्हाला अलाउन्सेस भेटतात, अलाउन्सेस नाही भेटले तर परक्युजिट्स भेटतात. म्हणजे काय? ती याचा पैसा न देता तुम्हाला डायरेक्ट ती वस्तू दिलेली, बरोबर. काही लोकांना क्वार्टर्स असतात, त्यांना HRA नाही भेटत, त्यांना क्वार्टर्स. मग त्याच्यातून कॅल्क्युलेशनमध्ये ते घेतले जातं सॅलरी म्हणून. आता न्यू टॅक्स आणि ओल्ड टॅक्समधला सगळ्यात पहिला डिफरन्स जो तुम्ही आत्ता भरणार आहात त्याच्यामध्ये जो स्लॅब रेट आहे. एक अजून शंका अशी इन्कम टॅक्स भरतो आपण. हो, उदाहरणार्थ माझ्या एकूण उत्पन्नातून समजा मागच्या वर्षी मी 2,41,000 रुपये टॅक्स भरलेले आहे. जी टॅक्स भरलेली रक्कम मी परत केली सरकारला 2,41,000 तर 2,41,000 पण टॅक्स असतो. 2,41,000 नाही लागत. जेव्हा तुमचा हायर इन्कम रेटमध्ये जाता त्याला म्हणता तुम्हाला सरचार्ज, म्हणजे टॅक्सवर टॅक्स लागणं. जसं तुम्ही जो भरता त्याच्यामध्ये तुम्हाला 3.5% तुमच्या टॅक्सवर टॅक्स भरायला लागतो. कॅल्क्युलेशन हा ना. मग जो उत्पन्न नाही, जो टॅक्स येतो त्याच्यावर सरचार्ज असतात. सरचार्जमध्ये 3.5% आत्ताच्या याच्यात.
कोटीच्या वरती गेला तर अजून 12% जातो सरचार्ज. तुम्ही 3.5% भरता. 1% जो असतो तो प्रायमरी एज्युकेशनसाठी, 2% हायर एज्युकेशनसाठी आणि 0.5% आहे फार्मरच्यासाठी. असं 3.5%चा सरचार्ज आहे प्रत्येकाला. तो 1000 रुपयावर पण लागतो. टॅक्स ऑन टॅक्स, त्याला टॅक्स ऑन टॅक्स म्हणतात. आणि कोटीच्या वरती तुमचा टॅक्स गेला की तुम्हाला 12%, 2% अजून ॲडिशनल सरचार्ज लागतो एक्स्ट्रा इन्कम करता म्हणून. टॅक्सवर टॅक्स आहे ना, पण ते आता छोट्या स्लॅबमध्ये कमी आहे. जेव्हा कोटीच्या वरती उत्पन्न जातं जास्त टॅक्स, तुमचा अमाऊंटच कोटीची, इन्कम टॅक्स 1 कोटी भरायचा आहे, 2 कोटी भरायचा आहे, तेव्हा ते जास्त सरचार्जेस. जसं एखादं हे असतं व्यापारी असतो तर त्याचं उत्पन्न कसं झालं, खर्च वजा जाऊन उरलेलं उत्पन्न धरलं. तसं गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं जेव्हा पगार जमा तेव्हा सगळं उत्पन्न धरलं जातं. हो, मग त्याचा जो व्यापारी आहे, व्यापाऱ्याचा आणि बिझनेसचा कोणता खर्च पकडला जातो, जो त्यांनी इंडस्ट्रीने त्याच्या व्यापारासाठी केला. म्हणजे जो माल परचेस केला त्याच्यावर पगार भरले, जे कंपनीच्या उत्पन्न तेवढाच खर्च. त्याचे घरी भाजीपाला आणला, गोळ्या औषधं आणली, आंघोळीचं, ते नाही पकडत त्याच्यात, तो खर्च नाही पकडला जात. फक्त व्यापाराचा जो खर्च आहे तो मायनस करून मग तो त्याचा तोच प्रॉफिट असणार आहे ना, त्याच्यातून तो त्याचा घर खर्च आणि बाकीचा खर्च करणार आहे. इन्कमवर टॅक्स लावते, अल्टिमेट इन्कम किती ते फाइंड आउट केलं जातं. आत्ताचा जो बेनिफिट्स आहे स्लॅब रेटप्रमाणे की ओल्ड टॅक्स आणि न्यू टॅक्समध्ये मोस्टली 90,000 रुपीजचा डिफरन्स वाचणार आहे लोकांचा. हायेस्टमध्ये 24% 90,000 ते 1.5 लाखापर्यंतचे त्यांचा जो टॅक्स आहे जो आत्ता भरणार आहे आणि त्या सेम उत्पन्नावर पुढच्या वर्षी भरणार, त्याच्यामध्ये 90,000चा डिफरन्स वाचणार आहे लोकांचा. 90,000 रुपीजपर्यंत टॅक्स कमी भरायला लागणार आहे. म्हणजे 90,000 तर क्लिअर तुम्हाला बेनिफिट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल बेनिफिट्स घेतले की त्याच्यामध्ये समजा या वर्षी जे 1.5 लाख रुपये भरतायत, पुढच्या वर्षी त्यांना 70,000, हो 60,000 रुपये. हो क्लिअर. कारण की अल्टिमेटली बाकीचे जे स्लॅब आहे, कारण की जर फक्त स्लॅब रेटच बघितला तुम्ही की मागच्या स्लॅब रेटमध्ये म्हणजे ह्या वर्षी तुम्ही 5 लाखापर्यंत झिरो भरणार आहे आणि 7 लाखापर्यंतच्यांना रिबेट होतं 12,000 रुपये. तेच डायरेक्टली 12,000वर गेलं, 12 लाखावर गेलेलं आहे. आणि तुमचा जो स्लॅब आहे तो 4 लाखापासून सुरू होतो, जो मागच्या वर्षी तुम्हाला 7.5लाच 10% होता, तो आता तुम्हाला 12 लाखाला पुढं जाणार आहे. याच्यामुळे तो बेनिफिट्स तुम्हाला न्यू टॅक्स रेटमध्ये आहे. मग तुम्ही जे बाकीचे एक्झाम्पशन वाचवणार आणि टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये दुसरी अजून एक शेवटची गोष्ट सांगतो, ती म्हणजे कॅश प्रॉपर्टी डील्समध्ये इन्कम टॅक्सने आणलेली आहे की जर का तुम्ही कॅशमध्ये प्रॉपर्टी परचेस करत असाल तर तुम्हाला टॅक्स भरायला लागू शकतो. म्हणजे तुम्ही घर घेताना सुद्धा जे लोक म्हणतात की विकताना आपल्याला लागतो, तर तसं नाही. जर का तुमची समोरच्याला तुम्ही कॅशमध्ये प्रॉपर्टी सेल करून देऊन तुम्ही परचेस केलेली, तर तुमच्यामध्ये जो डिफरन्स येणार आहे त्या डिफरन्सवर तुम्हाला 10%च्या वरती जर का असेल तर तुम्हाला स्वतःला टॅक्स भरायला लागतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर समजा 1 कोटीचं तुम्ही घर घेता, पण 1 कोटीचं घर घेतलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे की आपण ऑन पेपर किती दाखवतो, 80 लाख रुपये दाखवले समजा. 80 लाखावर तुम्ही ॲग्रीमेंट पण 80 लाखाचं करता. पण स्टॅम्प ड्युटी भरताना जर का तुम्ही 1 कोटीची भरली तर जो डिफरन्स आहे हा 20% आला, तर ते एक्स्ट्रा 20% तुम्हाला 1 कोटीवर टॅक्स भरायला लागणार. का की तुम्ही समोरच्याला टॅक्स चोरीमध्ये मदत केली म्हणून तुम्हाला टॅक्स भरायची गरज आहे. गव्हर्नमेंटने आता ते अजून कडक करायचं त्याला की त्यांनी ऑब्जेक्शन्स ठेवले होते की मोस्टली टॅक्सवर करू नका, कॅशमध्ये व्यवहार करू नका, पण लोक करत आहे. मग त्यांनी सांगितलं जो विकतो आहे त्याच्यावरने जो घेणार आहे त्यांनी टॅक्स भरून द्यायचा आम्हाला. कारण की स्टॅम्प ड्युटीमध्ये ते ॲड करायचे. अल्टिमेटली जे ब्लॅक करन्सीचे ट्रान्झॅक्शन्स आहे ते कमीत कमी होतील आणि टॅक्स जे चोरतात त्यांना वाचवण्यासाठी अजून एक पडतं. मेजर रिझन हे होतं की नवीन टॅक्समध्ये वाचायचं आणि जास्त सुरू करायचं की कॉमन पीपलच्या हातात पैसे दिले तर ते जास्त खर्च करतील. ते जास्त खर्च केले तर भारताची इकॉनॉमी चांगली वाढेल. यासाठी हे टॅक्सचे बेनिफिट आणि त्यांनी हातात पैसे ठेवलेले. लोक 12 लाखाच्या वरती जातील, अजून इन्कम होईल, त्याच्यामुळे लोक आनंदी पण आहे. मग काही लोक नाराज होते की ते 1,12,75,000 76,000च्या वरती मग आम्हाला परत 4 लाखावरून तुम्ही पैसे घेणार, 60,000 रुपये घेणार. मग माझं उत्पन्न जर का तेवढंच होतं तर मी जर का माझ्या हातामध्ये 11 लाख रुपये येत आहे, मी टॅक्स भरून देतो आहे. मग त्यासाठी मार्जिनल रिलीफ कन्सेप्ट काढली तर 12 लाखपर्यंतचं लोकांचे पैशाला हात लावायचा
नाही, त्याच्यावरती पैसे येतील टॅक्स भरून, पण 12च्या मायनस गेला नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे, एवढं शॉर्टमध्ये मी बोलून थांबतो. धन्यवाद. सुधारित आयकर प्रणाली या विषयावरती आपण व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. खरं तर व्याख्यानाचं रूपांतर चर्चासत्रामध्ये झालेलं आहे आणि त्यामध्ये पाटील सर व्याख्याते न राहता ते बीजभाषक झालेले आहेत. आणि या चर्चासत्रामध्ये जवळपास सगळ्यांनीच चर्चक म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. तर या चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे साहेबांना करतो. मित्रांनो, आज आपल्या महाविद्यालयामध्ये आयकराबाबत आपल्या सगळ्यांना माहिती मिळावी या अनुषंगाने प्राध्यापक अजिंक्य पाटील सर यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं होतं. यामध्ये यावर्षी आपल्याला एक जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली याद्वारे आपल्याला कर भरायचा आहे. आम्ही जो तुमच्याकडनं इन्कम टॅक्स कपात केलेली आहे त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला विनंती करत असतो की तुम्हाला कुठली कर पद्धती स्वीकारायची आहे. मागील वर्षी अनेक प्राध्यापकांनी जुनी कर पद्धती स्वीकारली होती, त्यांना त्याच्यामध्ये फायदा होत होता. परंतु जे 30% जास्त उत्पन्न आहे, म्हणजे आमच्यासारख्यांना साधारणपणे नवी कर प्रणाली अधिक संयुक्तिक होती, त्यामुळे आम्ही ती स्वीकारलेली आहे. पुढील जे आर्थिक वर्ष आहे त्यासाठी शासनाने बजेटमध्ये आत्ताची जी कर प्रणाली जाहीर केलेली आहे त्याचा फायदा नक्कीच आपल्या सगळ्यांना होणार आहे असं माझं स्वतःचं मत आहे. जे कर अभ्यासक आहे त्यांनी तुम्हाला ते सांगितलेलं आहे की विशेषतः आता माझी जी जबाबदारी असते प्राचार्य म्हणून, तुम्हाला शासन जेव्हा पगार रिलीज करतं तेव्हा तुम्हाला मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यावरचा आयकर बँकेमध्ये भरणं ही माझी अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते. जर ते भरलं नाही तर सर तुम्हाला सांगतील की ते मोठ्या पेनल्टीला असं जावं लागतं. म्हणजे आम्ही 4 क्वार्टर भरत असतो, त्याच्यामध्ये क्वार्टरली तुमचं जे एकूण जे उत्पन्न आहे आणि एकूण उत्पन्नाच्यानुसार आम्ही जे कपात केलेली आहे त्याची ऑनलाईन माहिती आम्हाला भरावी लागते. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 24Q आणि 27A हे सगळे फॉर्म भरून तुम्हीसुद्धा तुमच्या इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला गेलात, तुमचा जर ID आणि पासवर्ड जर टाकला तर तुम्ही तुमच्या पॅनवरती काही ज्या सगळ्या ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत त्या सगळ्या ट्रान्झॅक्शन तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. आता बघा की जो पैसा सरकारकडनं येतो, म्हणजे कायदेशीररित्या आम्ही रिलीज करतो तुम्हाला, तेव्हा त्या पैशाचं जे काही आयकर आहे, जे इन्कम टॅक्स आहे, तो भरण्याची जबाबदारी आमची असते. त्यासाठी आम्हाला डिजिटल साईन क्रिएट करावी लागते. तुमचे जे 16 नंबरचे जे सगळे फॉर्म आहे त्याच्यावरती माझी डिजिटल साईन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. कारण शासन एक विचार करतं की आपल्याला मिळणारं, म्हणजे शासन जे काही उत्पन्न देतं त्याच्यावरती तुम्ही सगळा आयकर म्हणजे इन्कम टॅक्स हा कपात केला पाहिजे, म्हणजे आम्ही आणि तुम्ही तो भरला पाहिजे. जर त्याच्यामध्ये काही गोंधळ झाला तर प्रत्येक दिवसाला त्याची रक्कम आम्हाला भरावी लागते. त्यामुळे आम्ही खूप अलर्ट असतो. तुमचं पेमेंट केलं की आम्ही स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र SBIमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आम्ही ती रक्कम तिथे भरून टाकत असतो. ती लाखो रुपये रक्कम असते. आता जे सांगितलं की 30%मध्ये, आता सध्या मला वाटतं कमी प्राध्यापक आहे 30%मध्ये, जे असोसिएट प्रोफेसर आहे. आता ठाकरे सरांनाही तो अनुभव येईल आता पुढच्या वर्षी, की तो उत्पन्न आपल्याला खूप येतं तोपर्यंत काही वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही इन्कम टॅक्स भरता तेव्हा मग लक्षात येतं की जादा उत्पन्न गटालासुद्धा मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स भरावा लागतो, कारण तो 30%मध्ये जातो. आणि मग त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूप वाढतं. म्हणजे आता धनगर सरांना कमी इन्कम टॅक्स बसतो, कारण त्यांचं जे उत्पन्न आहे ते 12 लाखाच्या पेक्षा पुढे जे आहे ते खूप कमी आहे. पण जेव्हा एखादा 36 लाख रुपये पेमेंट घेतो, 35 लाख रुपये घेतो किंवा 32 लाख रुपये घेतो, तेव्हा त्याचं जे 12 लाखाच्या पुढचं जे उत्पन्न आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग त्याला मोठ्या प्रमाणात हा आयकर त्याची कपात करावी लागते. आता या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही आता जे फेब्रुवारी पेड इन मार्च जे पेमेंट होईल त्यावेळेस मला नाईलाजाने
तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये काही जर अडचणी आल्या तर नाईलाजाने जास्त इन्कम टॅक्स मला त्याची कपात करावी लागेल. त्याचे जे सपोर्टिंग जे डॉक्युमेंट्स आहेत, समजा तुम्ही काय लोन घेतलेलं आहे, तुम्ही हाऊस लोन आहे, तुम्ही कार लोन आहे, ज्याला ज्याला आपल्याला बेनिफिट्स मिळतात ते तुम्ही कार्यालयाला सादर करा, जेणेकरून मग फार कटुता येणार नाही. जर आम्ही इन्कम टॅक्स तुमचा प्रमाणापेक्षा कमी कापला, नियमापेक्षा कमी कापला, तर ते आमच्यासाठी खूप अडचणीचं असतं. कारण जोपर्यंत आमचा तो पावती क्रमांक जो 16 नंबरला पाठीमागे आम्ही लिहिलेला असतो, तो जोपर्यंत क्रिएट होत नाही, जनरेट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिटर्न भरता येत नाही. त्याच्यामुळे आमची ती जबाबदारी आहे, तुमची आहे. आता उदाहरणार्थ 1-2 गोष्टी सांगतो आणि मी थांबतो. बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की मला जर म्हणजे मी मेडिकल बिल टाकलेलं होतं आणि मला 90,000 रुपये शासनाकडनं आले, तरी तुम्ही इन्कम टॅक्स का कापता? मी त्यांना सांगतो की समजा गव्हर्मेंटने तुम्हाला दिले नसते तरी तुम्हाला तो खर्च करावा लागणार होता की नाही? तो खर्च करावा लागणार होता ना. मग गव्हर्मेंटचा आम्ही जॉईंट डायरेक्टर ऑफिसला याबाबत एका प्राध्यापकाने आमच्याकडे जरा विचार मांडले होते. मी सोफिस्टिकेटेड भाषेत सांगतो की बाबा माझा इन्कम टॅक्स कसं काय कापला तुम्ही? मला 90,000 रुपये मिळाले, मी माझ्या पगारातून खर्च केले. शासनाचं म्हणणं असं आहे की आम्ही ते तुम्हाला अनुदानासारखं दिलेलं आहे. कारण तुम्ही समजा शासनाने ही स्कीम राबवली नसते आणि तुमच्या घरात कोणी आजारी पडलं तर तुम्हाला ते पैसे तुमच्याच खिशामधनं जाणार आहात की नाही? मग आम्ही तुम्हाला पैसे देतो आहे, म्हणजे तुमच्या पगाराव्यतिरिक्त पैसे देतो आहे ना तुम्हाला. त्या स्कीममधनं समजा तुम्ही 90,000 रुपये तुमच्या मुलाच्या काही दवाखान्याला असतील, पत्नीच्या दवाखान्याला असेल, ते खर्च केलेले आणि तुम्ही शासनाकडे तो क्लेम करताय, तर याचाच अर्थ काय की शासनाने ते पैसे तुम्हाला दिलेले आहे. ते पैसे तुमचं उत्पन्न आहे, त्याच्यावरती तुम्ही आयकर कपात केला पाहिजे किंवा इन्कम टॅक्स कापला पाहिजे. आता राहिलं तुम्हाला जे मिळणारं मानधन आहे. आता मलाही परीक्षेचं मानधन मिळतं, काही छोटे मोठे कॉलेजचे मानधन मिळतात, ते लिगली तो पैसा असतो, त्याच्यामुळे ते लिगली मला त्याचा इन्कम टॅक्स द्यावा लागतो. धनगर सरांनाही अनुभव आहे, कारण जे परीक्षा अधिकारी आहे किंवा तुम्हाला यांना कॅपमधून मिळणारं उत्पन्न आहे. अनेकांना मी 25-25, 30-30 हजार रुपये कॅपचे पैसे ट्रान्सफर झाले तुमच्या खात्यावरती, तेव्हा ते तुमचं उत्पन्न झालं. त्याच्यामधनं टॅक्स देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. असा अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही सगळ्यांनी तो समजावून घेतला. कारण आपल्याला जे परमनंट फॅकल्टी आहे त्यांना तो इन्कम टॅक्स हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो. फक्त मी महाविद्यालयाच्या वतीने विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या इन्कम टॅक्सबाबत चांगली खात्री करून घ्या. कारण ऐन वेळेला मग आम्हाला नाईलाजाने तो इन्कम टॅक्स जास्त कापावा लागतो. सदरील व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आपण भूषवलं आणि इथं उपस्थितांना आपण मार्गदर्शनही केलं, त्याबद्दल आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय पाटील सरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर यांना करतो. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला प्राध्यापक प्रबोधिनीच्या अंतर्गत अतिशय सुंदर विषयावरती आज व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कर संकल्पना आणि नवीन कर धोरण या विषयावरती आदरणीय डॉक्टर पाटील सरांनी आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. मी पाटील सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विचारपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर B.V. घमे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा जो कार्यक्रम आपल्याला सुंदर ज्यांनी घडून आणला डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सुंदर सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक वाव्हळ सर यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.